आपल्या सर्वांचं हृदयस्थान, इथं जमलेल्या प्रत्येकाचं काळीज, आपल्या सर्वांचा बुलंद आवाज मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील यांना समर्थन आणि साथ देण्यासाठी एकदिलाने खांद्याला खांदा लावून आज सर्व राजपिंपरी मधील सर्व ग्रामस्थ एकत्रित आले आणि विशेषतः महिला भगिनींनी जो कॅन्डल मार्च या ठिकाणी काढला, आजूबाजूला बघितलं तर सर्वत्र अंधार आहे, परंतु इथं बसलेल्या महिला भगिनी हे दिवे प्रज्वलित केले, हा उजेड निर्माण केला आणि राजपिंपरीच्या महिला भगिनींच्या हातातला हा कॅन्डल पाहून सरकार जागं होईल अशी आपण आशा बाळगूया। कारण सरकार झोपलेलं आहे असं मुळीच नाही। झोपलेल्या माणसाला हलवून जागं करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला मात्र जागं करणं कठीण जातं। राजपिंपरी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन आज शेतामध्ये कामाचे दिवस आहेत, हे सगळं चालू असताना देखील शेतातलं काम, हातातलं काम सोडून अगदी 1 ते 1.5 तासात तुम्ही या कार्यक्रमाचं नियोजन केलं आणि कधी नव्हे पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात एकजुटीने एक दिलाने राजपिंपरी आणि परिसरातला मराठा एकत्रित आलाय। सरकारला झुकावंच लागेल। आजच्या प्रबोधन सभेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात। सर्वप्रथम आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचं पूजन करून आजच्या सभेला आपण सुरुवात केली आहे। या निमित्ताने राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, समतेचे पुरस्कर्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे आद्यजनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, संत सेवालाल महाराज यांच्यासह सर्व परिवर्तनवादी क्रांतिकारी विचारांच्या महामानवांना आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिवादन करतो। अंधार झाला आहे आता दिवा पाहिजे, अंधार झाला आहे आता दिवा पाहिजे आणि या देशाला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे आणि तो जिजाऊचा शिवा जन्माला घालण्याचं काम याच गेवराई तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या मातोरी या गावात एका कुणब्याची मराठ्याची वाघीण आणि त्या वाघिणीच्या पोटी एका वाघाचा जन्म झालाय। त्या वाघाचं नाव आहे मनोज जरांगे पाटील। दिसायला बघितलं तर माणूस किरकोळ दिसतो, अंदाज येत नाही। मनोज जरांगे पाटलांचा चेहरा बघितला तर अंदाज लागत नाही त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे। किती वेळा मोजला तरी 35 किलो वजन भरतय, पण 35 किलोच्या मराठ्याच्या या ढाण्या वाघानं प्रचंड मोठी ढेरी असलेल्या चाणक्याला सुद्धा झुकवलंय, माफी मागायला लावलंय। ही मराठ्याची ताकद, ही शक्ती, ही ऊर्जा आणि म्हणून 1.5 कोटी मराठ्यांच्या विराट सभेला सुरुवात होण्यापूर्वी त्या 1.5 कोटी मराठ्यांना संबोधित करण्यापूर्वी त्या सभेत एक वाक्य मी उच्चारलं होतं, त्याच वाक्याचा उच्चार करून आजच्या सभेला सुरुवात करतोय। मी असं म्हणालो होतो की 450 वर्षानंतर या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडत आहे। छत्रपती शिवरायांच्या नंतर पहिल्यांदाच मराठा एकवटतोय आणि त्या ऐतिहासिक जागेचं नाव आहे आंतरवली सराटी। तुमच्यापैकी किती जण आले होते? हात वर करा।
कोण कोण आलं होतं? बघा ही ताकद, बघा ही शक्ती, बघा ही ताकद. बांधवांनो, आता मनोज जरांगे पाटलांनी या क्षणाला जर आपल्याला निरोप धाडला, राजपिंपरीतल्या लोकांनो, आहे तसे जेवण करत असाल तर हात धुवायला अंतर्बलीसाठी प्या. किती जण पोहोचतील इथल्या इथं बसलेले? किती मिनिटात? अहो, आपण त्या गेवराईच्या तुमच्या राजपिंपरी फाट्यावरती पोहोचेपर्यंत तिथं लाख लोक जमलेले असतील. इतकी ताकद, इतकी शक्ती. आणि लोकशाहीमध्ये माणसांना किंमत आहे, शक्तीला, संघटनेला महत्व आहे. आणि म्हणून जिथं कुठे बसलेले असतील, दिल्लीत असतील किंवा मुंबईत असतील, त्यांनी कान उघडे ठेवून ऐका. तुम्ही ज्या माणसासोबत लढत आहात, तो माणूस एकटा नाही तर त्याच्यासोबत 5 कोटी मराठे आहेत, हे लक्षात घ्या. ही 5 कोटी मराठ्यांची ताकद, ही शक्ती. आणि आजचं हे जनप्रबोधन कशासाठी आहे? तर बांधवांनो, ही शक्ती आपल्याला चांगल्या कामाला वापरायची आहे. त्याच्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत. आजची ही विचार सभा कुठल्याही एका राजकीय पक्षाच्या विरोधात नाही. आजची ही विचार सभा कुठल्या जातीच्या, धर्माच्या विरोधातली नाही. ही विचार सभा मराठ्यांच्या वेदनाची आहे. आणि म्हणून आज मी भाषण करत नाही, तर मराठ्यांची वेदना सांगण्यासाठी हा कुणब्याचा पोरगा तुमच्या समोर उभा आहे. माझ्या समोर जे बसलेले नितीन बावणे पाटील आहेत ना, त्यांनी मराठा आरक्षणासाठी झेल भोगलेली, झेल भोगलेली आहे. टाळ्या वाजवा. आपण बीड मधून बाहेर निघतो ना, तिथं त्यांचं आर्या टायर्स दुकान आहे. नितीन बावणे पाटलांसारखे झेल भोगणारे अनेक असंख्य तरुण आपली खंत व्यक्त करत होते. आम्ही झेल भोगली ज्या कामासाठी, पण आम्हाला न्याय मिळाला नाही. आमचा सगळं जीवन असंच जातं काय, अशी शेकडो कार्यकर्त्यांना शंका होती. आणि त्याच वेळी मराठ्यांना स्वातंत्र्य देणारी स्वातंत्र्याची ठिणगी पडली अंतरवली, सराटीमध्ये. आणि आज तुमच्या माझ्यासारखे, आपल्या प्रत्येकासारखे लाखो हात जरांगे पाटलांच्या पाठीशी उभे आहेत. त्याच्या पाठीमागचं बांधवांनो सगळ्यात महत्वाचं कारण मनोज जरांगे पाटील यांचा प्रामाणिकपणा. सगळेजण टीव्हीवर बघत होतो. त्यांना मंत्री भेटायला आले, त्यांना आमदार भेटायला आले, त्यांना खासदार भेटायला आले, त्यांना माजी मंत्री भेटायला आले, त्यांना अनेक मातब्बर लोक भेटायला आले. नवे नवे त्यांना मुख्यमंत्री सुद्धा भेटायला आले. जरांगे पाटलांना प्रलोभन दिलं नसेल? अहो, जरांगे पाटील असतं तर त्यांना काय दिलं नसतं सरकारने. म्हणून बांधवांनो, कान उघडे ठेवून ऐका. जरांगे पाटलांची लढाई ही स्वतःसाठी नाही, जरांगे पाटलांची लढाई इथं बसलेल्या चिमुकल्या लेकरांसाठी आहे, तुमच्या माझ्या आपल्या प्रत्येकासाठी आहे. आणि म्हणून आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आतापर्यंत आपण काय केलं, काय नाही, हा विचार फार महत्वाचा नाही. आतापर्यंत आपण आपल्या सख्या भावाचा बांध कोरला असेल. आतापर्यंत आपण आपल्याच नात्यातल्या माणसाची लग्न मोडण्याची कामं केली असतील. आतापर्यंत आपण काही चांगलं, काही वाईट, काहीतरी घडलं असेल आपल्याकडून. शेवटी आपण सुद्धा माणूस आहोत. पण आतापर्यंत जे झालं ते झालं. पण बांधवांनो, मिळालेला हा मनुष्य जन्म, मिळालेला हा माणूस म्हणून मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी आता एक आपल्याला संधी आलेली आहे. आणि त्या संधीचं नाव आहे गरजवंत मराठ्यांचा लढा. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. त्याच्यासाठी जे 60 वर्षाच्या पुढचे तुमच्या गावचे, आता किती वर्ष राहिले 60 वर्षाच्या पुढचे? किती राहिले आपल्याकडे? आता 10 वर्ष राहिले किंवा फार फार तर 20 वर्ष राहिले. एखादा पाठ्या लयच भाग्यवान असेल तर शतक पूर्ण करेल.
60 वर्षाच्या मंडळींना बोलतोय मी. आता 60 असेच गेले. आपल्या पोरांना कुठे शिक्षणात सवलत मिळाली नाही, आपल्या पोरांना कुठे नोकरीत सवलत मिळाली नाही. आपण काबाड कष्ट केलं, जितका आपल्या त्या उसाच्या कांड्यात रस नसतो तितका शरीरातून आपण घाम गाळला. कधी शेतात मोलमजुरी केली तर कधी पश्चिम महाराष्ट्रात जाऊन आपण त्या ठिकाणी ऊस तोडण्याचं काम केलं. आतापर्यंत आपण खूप भोगलं, आतापर्यंत आपल्या माता भगिनींनी खूप भोगलं. आज आमची कुणब्याची, शेतकऱ्याची आई, गरिबाच्या लेकराची आई 4 रंगाचं लुगडं नेसते, तिला 4 ठिगळं लावलेली असतात. आजही आमचा शेतकरी बाप त्याच्या अंगावरचं बनियान बघा पोरांनो कधीतरी. म्हणून 60 वर्षाच्या पुढचे जे ते बांधव, त्यांना विनंती आहे, तुम्ही आता जागा सोडू नका. आता लढायला सज्ज व्हा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी आम्हाला संदेश दिला, अरे लढता लढता मरण आलं तर त्याला वीर मरण म्हणतात. याचा अर्थ असा नाही की आत्महत्या करायच्या. काही पोरांनी चुकीचा मार्ग निवडला. बांधवांनो, मनोज जरांगे पाटील याच गोदावरीच्या नदीच्या पलीकडे अंतरवली सराटीला बसलेले आहेत. आज 3 दिवस झालं अन्न नाही, पाणी नाही. मागे किती दिवसाचं आंदोलन केलं त्यांनी? 17 दिवस आपल्यासाठी बिगर अन्न पाण्याचे राहिले. फक्त छत्रपतींनी विनंती केल्यामुळं 1 दिवस सलाईन घेतली. 17 दिवसाचं ते आंदोलन. त्यानंतर मधले 40 दिवस पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. बघितलं का टीव्हीवर तुम्ही? किती लोक होते सभेला? बीडची सभा किती वाजता झाली? संध्याकाळी 6ची सभा पहाटे 3:30 ला झाली. मी सकाळी 5 वाजता घरी गेलो होतो. असं कधी झालंय का कुठल्या पुढाऱ्यासाठी? आपला एवढा समाज एकवटला आणि संध्याकाळी 6ची सभा पहाटे 3 ला झाली आपल्या पुढाऱ्यांसाठी. असं कधी आपण केलंय का? थोडा खुल्लं बोला, घाबरू नका. आमच्या गावात 2 वाजता झाली संध्याकाळी. पाटलांची, जरांगे पाटलांचीच ना. जोरदार टाळ्या, तुमचं अभिनंदन. आणि तुमच्यामुळे तर जरांगे पाटलांची ताकद वाढलेली. या गोदापट्टा, त्याला गोदापट्टाच म्हणतात पाटील. गोदापट्ट्यामुळेच हे आंदोलन उभा राहिले. 123 गावामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना न्याय मिळणार आहे. म्हणून या लढाईमध्ये जेव्हा या संपूर्ण लढाईचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा आपल्या राजपिंपरीचं नाव अगदी वरच्या क्रमांकाला असेल. 40 दिवस का फिरत होते पाटील? कशासाठी फिरत होते? कारण थोडेसे कान उघडे ठेवून ऐका, थोडा वेळ फोन सायलेंट ठेवा. आंदोलन 17 दिवसाचं का थांबवलं होतं? सरकार म्हणालं की आरक्षण एवढ्या घाईत देता येत नाही, तुम्ही आम्हाला 10 दिवस द्या. काय म्हटले? 10 दिवस. नंतर म्हटले 1 महिना द्या. मी सगळा प्रसंग इतिवृत्तांत सांगत नाही, मी बातम्या सांगायला उभा नाही. फक्त लक्षात घ्या काय घडलं. पाटील म्हणले तुम्हाला 30 दिवस लागतात ना आरक्षण द्यायला? ते म्हटले हो, 30 दिवस दिले की तुम्हाला आरक्षण. अरे राजासारखं मनासारखा राजा जरांगे पाटील दानशूर व्यक्ती, छत्रपतींच्या पावलावर चालणारा हा मावळा, ते म्हणाले 30 दिवसाचा तह काय करता, 40 दिवस घ्या. 40 दिवस घ्या, पण 40 दिवसानंतर आरक्षण द्या. बऱ्याच लोकांनी कुजबुज केली, म्हटले कस काय दिले 40 दिवस? 40 दिवसात इकडचं जग तिकडं होतंय. पण 40 दिवसानंतर सुद्धा शब्दावर ठाम राहिले की नाही पाटील? मंडळी झालं काय? 40 दिवस संपले, आम्हाला आरक्षण मिळालं नाही ह्याचं दुःख नाही वाटलं. आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटलं की एक कुणब्याचं पागोट घालणाऱ्या बापाचा हा लेख, एका शेतकरी आईचा हा लेख, एका साध्या घरातला हा लेख. सगळे राजकारणी आले, कोण आलं नाही? आंतरवली सराटीला कोण आलं नव्हतं? पहिल्यांदा हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीराजे आले, ते येऊन गेले की उदयनराजे महाराज आले, ते झाल्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब आले, जयंत पाटील त्यांच्या सोबत होते, राजेश टोपे साहेब त्यांच्या सोबत होते, अनेक लहान सहान बरेच त्यांच्या सोबत होते.
त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब आले. जे राज ठाकरे विशेषतः मुंबई सोडत नाही ते राज ठाकरे सुद्धा अंतर्वली सराटीत आले. उद्धव ठाकरे साहेब आले. काँग्रेसचे अशोकराव चव्हाण साहेब आले. आता सगळेच नाव माझ्या लक्षात नाही, पण सगळ्या रामदास आठवले साहेब आलते ना. आठवले साहेब, आठवले साहेब सुद्धा आले. असा एक सुद्धा पक्ष राहिला नाही की जो आला नाही. प्रत्येक जण आले. आणि शेवटी कोण आलं? मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आले. आणि काय म्हणाले? भाषण केलं त्यांनी. काय भाषण! आम्हाला तर वाटलं मुख्यमंत्री म्हणजे दुसरे जरांगे पाटीलच आहेत आमचे. इतकं भाषण सुंदर केलं त्यांनी. त्यांनी गरीबाच्या लेकराला शब्द दिला की मनोज 40 दिवसात आरक्षण आम्ही देणार. म्हणाले की नाही मुख्यमंत्री? बांधवांनो शपथ घेतली. बांधवांनो याचा वाईट वाटत नाही त्यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही, पण 40 दिवसाचा शब्द देऊन मनोज जरांगे पाटलांचा जो विश्वासघात केलाय ना तो मराठ्यांच्या जिव्हारी लागलाय. जिव्हारी. ही आमची वेदना आहे. आमचं हृदय फार कोमल आहे हो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे मावळे आहोत. आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मानणारे आहोत. आम्ही संत सेवालाल महाराजांचा विचार स्वीकारणारे आहोत. आम्ही जगद्गुरु तुकोबारायांचा विचार मानणारे वारकरी, तुकोबांचे वारकरी, छत्रपतींचे मावळे बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटलं की सगळा मीडिया ऑन रेकॉर्ड मुख्यमंत्री बोलले आणि एका गरीबाच्या पोराला फसवलं. मुख्यमंत्री साहेब याचं पाप याच मातीत फेडावं लागेल. मनोज जरांगे पाटील आणि 5 कोटी मराठ्यांचा तळतळाट तुम्हाला जर घ्यायचा नसेल तर एका तासात आरक्षण जाहीर करा आणि आमच्या वाघाचा गुदमरलेला श्वास मोकळा करा मुख्यमंत्री साहेब, नाहीतर याचं पाप तुमच्या माथी लागणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेब. पण एवढं करून मुख्यमंत्री थांबले नाहीत. आम्हाला वाईट आणखी एका गोष्टीचं वाटलं. बांधवांनो अजिबात बोलणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मी उभा आहे. मी शिवरायांचा मावळा आहे. मी आता ठरवलंय झुंजत झुंजत लढत लढत जरांगे पाटलांसाठी हा देह ठेवायचा. आम्हाला दिवसाढवळ्या तुम्ही गोळा घाला. आम्ही बुद्धाच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने निघालेलो आहोत, पण आता आम्ही कुणब्याची पोरं खरं बोलणार आहोत आणि आम्ही लढणार आहोत तुमच्या सोबत. पण ही लढाई जरांगे पाटील यांनी सांगितलेल्या मार्गाने लढणार आहोत. दसरा मेळाव्याच्या मुंबई मधल्या 58 मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री आपल्याबद्दल पाटील 25 सेकंद बोलले. इतके आपण लहान आहोत का? इतके आपण टाकून दिलेले आहोत का? 58 मिनिटांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री आपल्याबद्दल 25 सेकंद बोलतात. याचा अर्थ असा आहे ते आपल्याला गिनत नाहीत, मोजत नाहीत. ते म्हणतात हे आमच्याच मागे येणार आहेत, कुठं जाणार नाही. त्यांनी आपल्याला गृहीत धरलेलं आहे. सरकारने सगळ्याच राजकीय पक्षाने, मी फक्त मुख्यमंत्र्यांबद्दल बोलत नाही, कारण आंदोलन सोडण्यापूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर मुंबईमध्ये सगळ्या पक्षाचे लोक एकत्रित आले होते. सर्व पक्षीय नेत्यांनी बैठक घेतली. त्या बैठकीतून सगळ्यात पहिल्यांदा संभाजीराजे छत्रपती बाहेर पडले आणि टीव्हीला प्रतिक्रिया दिली. तेच लक्षात आमच्या काहीतरी घोटाळा आहे, खोटं नाटक होणार आहे. कधीच एकत्र न येणारे सगळ्या पक्षाचे पुढारी कस काय एकत्र आले? फक्त एका गरीबाच्या लेकराचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी सगळे एकत्रित आले, कारण त्यांना माहित होतं ही आपल्या खुर्चीला हादरा देऊ शकतात. सगळे एकत्रित आले आणि सगळे बारीबारीने बाहेर पडले. सगळ्यात शेवटी 3 जण आले. आठवतंय का? रात्री 11च्या दरम्यान पत्रकार परिषद झाली. मराठा 5 कोटी मराठा जागा होता टीव्ही सोबत. आणि काय म्हणले तिथं आल्यानंतर? बोलून मोकळं व्हायचं म्हटले. आणि आता आमच्या लक्षात आले तुम्ही बोलून मोकळे झालात. तुम्ही बोलून मोकळे झालात, आमची फसवणूक केली. पण एवढंच नाही मुख्यमंत्री साहेब, अहो कुणाची आमची कुणाची शपथ घ्यायची? तुम्ही महाराजांची शपथ घेतली, छत्रपती शिवरायांची शपथ. छत्रपती शिवाजी राजे एवढे लहान नाहीत,
कोणी उठावून शपथा घ्याव्यात. ज्यांना गद्दारीचे शिक्के लागलेले आहेत त्यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ, त्यांना छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार नाही. बांधवांनो, ही मराठ्यांच्या लेकरांची वेदना आहे. तुम्हाला छत्रपतींचं नाव घ्यायचं असेल तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाका, त्यांच्या विचारांचं अनुकरण करा, मग आम्ही तुम्हाला मानू, मग तुम्ही शिवरायांचं नाव घ्या. पण तुम्हाला खोटं वागायचं असेल, माझ्या राजाचं नाव 400 वर्षानंतर का घेतलं जातं? कारण माझा राजा प्रामाणिक होता. तो रयतेशी बोलायचा, रयतेचं दुःख समजून घ्यायचा. शिवाजी महाराज निघाले ना, रस्त्याने निघाले बांधावरून घोड्यावर बसून, आणि त्यांना दिसलं ना बाजूला शेतकरी संकटात आहे, महाराज घोड्यावरून खाली उतरायचे, त्या शेतकऱ्याला कुणब्याला जाऊन भेटायचे, त्याचं दुःख जाणून घ्यायचे. आज महाराष्ट्रातला 5 कोटी मराठा दुःखाच्या खाईत असताना आणि आमचं काळीज अंतरवली सराटीत त्या ठिकाणी आमच्या काळजाचा श्वास रोखलेला असताना काही मैलाच्या अंतर शिर्डीला देशाचे पंतप्रधान आले आणि भाषणात त्यांनी आपल्याबद्दल एक शब्द सुद्धा बोलले नाही. का बोलले? पंतप्रधानांनी बोलायला पाहिजे होतं की नाही? त्यांना माहित नाही का महाराष्ट्रात काय घडतंय? पुढाऱ्यांना कळत नाही का काय चाललंय? लोकांच्या मनातली खतखत. राजपिंपीला रात्री 10 वाजता लोक एकत्रित आलाय, त्यांना कोणी सांगणार आहे की नाही काय चाललंय खेड्यापाड्यात? महाराष्ट्रातले लोक रात्रीचा दिवस करून, आणि कधी नव्हे मराठ्यांच्या स्त्रिया आता बाहेर निघाल्या आहेत. आज त्यांच्या हातामध्ये मेणबत्त्या होत्या, पण मायबाप सरकार लक्षात ठेवा, मनोज जरांगे पाटलांच्या केसाला धक्का लागला तर याच मावल्या जिजाऊंची तलवार हातात घ्यायला मागे पुढे बघणार नाही. आणि माता मावल्या थोडे कान उघडे ठेवून ऐका. जसं 60 वर्षाच्या पुढचे धरणे आंदोलनाला बसले पाहिजे, साखळी उपोषणाला बसले पाहिजेत. अरे इकडं तिकडं कुठंतरी मरण्यापेक्षा उपोषण करता करता मरण येऊ द्या. लाखो लोक तुमच्या अंत्यविधीला येतील. लढता लढता मरू, फक्त चुकीच्या पद्धतीने मरायचं नाही. तरुणांकडे वयोवृद्धांनी लक्ष ठेवायचं. पोरं सध्या वेगळा विचार करतायत, पोरांकडे बारीक लक्ष ठेवायचं. पोरं काय बोलतायत काय नाही, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव. पोरांनी सुद्धा आपला मित्र एखाद्याच्या तोंडातून आत्महत्या शब्द उच्चारला गेला तर त्याला राखण थांबायचं, त्याची समजूत काढायची, त्याला पाटलांपर्यंत भेटायला न्यायचं. ही तरुणांवरती जबाबदारी, वयोवृद्धांची जबाबदारी आणि माता मावल्यांनो तुमच्याकडे जबाबदारी. यावर्षी असाही कापूस आपला गेलेलाच आहे, असाही आपल्या जीवनाचा वाळवंट झालेलाच आहे. पण माता मावल्यांनो रात्र वैरायची आहे, रात्रीचा दिवस करायचा. पोरांना विचारायचं, पोरांनो टीव्ही लावा, मोबाईल मध्ये बघा पाटलांचं काय चालू आहे, सरकार काय भूमिका घेत आहे. आणि पाटलांनी जसा आदेश देतील तसं आपल्याला रस्त्यावर सुद्धा त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने उतरावं लागेल. त्यावेळी राजपिंपरीची आमची जिजाऊ सगळ्यात पहिल्यांदा पुढे असली पाहिजे. यासाठी लढाई, यासाठी हा संघर्ष. आता थोडं मूळ मुद्द्याकडे येतो. आपली मागणी काय आहे? ओबीसीतून आरक्षण. हे बघा, ताकाला जायचं भांडण लपवायचं ही मराठ्याची अवलाद नाही. आणि जरांगे पाटलांच्या मागे लोक का उभेत? कारण जरांगे पाटील खरं बोलतायत म्हणून लोक उभेत. लोकांना पटलंय जरांगे पाटील हा बोलतो तसा वागतो, हा रंजलेल्या गाजलेल्यांचा नेता आहे. खरं म्हणजे पाटलांना नेता म्हटलेला आवडत नाही. ते आपल्या सगळ्यांचे कुटुंब प्रमुख आहेत. काय आहेत? आपले कुटुंब प्रमुख आहेत. आपल्या कुटुंब प्रमुखाच्या पाठीशी आपल्याला उभा राहायचंय. असा नेता आपल्याला लाभलेला आहे. आणि तो नेता सांगतोय की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या. बघा तुम्ही आता भले 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 म्हणतो मी. सगळे आरक्षण विषयावर कोणीच बोलत नव्हते, कारण यांना ह्यांच्या मताची पोळी भाजायची असते. त्यांनी बघितलं महाराष्ट्रामध्ये 40 दिवसात ओबीसी मराठा वाद निर्माण करता येईल का. पण लोक एवढे हुशार, ओबीसी बांधव म्हटले, मराठा बांधवांनी आतापर्यंत आपल्याला खूप साथ दिली, एवढ्या वेळेस आपण मराठ्यांना साथ द्यायची. त्या ओबीसी बांधवांसाठी सुद्धा जोरदार सगळे बांधव, बाबासाहेबांचे अनुयायी सुद्धा म्हटले हे आरक्षण टिकायचं असेल, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान टिकवायचं असेल तर मराठ्यांना या व्यवस्थेत आतमध्ये आणलं पाहिजे. एकदा मराठी आरक्षणात आले की मराठी आरक्षण जाऊन देत नाहीत, कारण मराठी लढणारे आहेत. त्यांची साथ आपल्याला सोबत हवी आहे.
आणि बांधवांनो, हे बाबासाहेबांचे अनुयायी आणि छत्रपतींचे मावळे जर एकत्रित आले ना तर काही करू शकतात. काही ताकद, ती सामर्थ्य. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे पराक्रम आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणजे